महाराज या ठिकाणी श्री दत्त चरणी अर्पण करणार आहेत। महाराजांचं आपणा सर्व श्रोतृवर्गांचं पुन्हा एकदा दत्तदेव संस्थानच्या वतीनं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि महाराजांना विनंती करतो की त्यांनी आपली सेवा या ठिकाणी श्री दत्त चरणी रुजू करावी। तत्पूर्वी आपल्याला एक सूचना सर्वांना, कृपया आपले मोबाईल पूर्णपणे बंद ठेवा। दुसरी गोष्ट, कोणीही व्हिडिओ शूटिंग या ठिकाणी करू नयेत, रेकॉर्डिंग कुठल्याही प्रकारचं करू नये। आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रवचन संपल्यानंतर महाराज या ठिकाणी स्टेजच्या समोर खुर्चीवर बसलेले असतात, त्यावेळेला या ठिकाणी दर्शनाकरता यायला हरकत नाही, स्टेजवरती कुणीही येऊ नका। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। भूतैः आक्रम्यमाणोऽपि धीरो दैव वशानुगैः, तद्विद्वान् चलेन मार्गात अन्वशिक्षम क्षितिर्व्रतम। भगवान श्री दत्तात्रेयाने यदुराजाचा जो संवाद श्रीमद भागवताच्या 11 स्कंधामध्ये प्रकट झाला त्याचा विचार आपण करतो आहोत। भगवान दत्तात्रेयांनी 24 गुरु केल्याचं वर्णन आपण ऐकतो आणि त्याची अन्वीक्षा ही श्रीमद भागवताच्या 11 स्कंधामध्ये भगवान दत्तात्रेयांनी यदूला सांगताना केलेली आपल्याला दिसून येते। याच्यामध्ये 24 गुरूंचा विचार कोणत्या अर्थाने करायचा, गुरु म्हणजे काय, गुरु शब्दाचा अर्थ काय वगैरे वगैरेचा विचार आणि गुरु करण्याची आवश्यकता काय आहे, ब्रह्मज्ञानामध्ये गुरुचं स्थान काय आहे, ज्ञानाकरता गुरुची अपरिहार्यता कोणत्या अर्थाने आहे याचा विचार काल आपण थोडासा करून आलो। गुरु हे तत्व आहे, गुरु शिवाय आपल्याला ब्रह्मज्ञान मिळणं शक्य होणार नाही। एक गुरु शिष्य परंपरा संस्कृतीमध्ये आपल्या वारंवार सांगितली जाते, त्याच्यामध्ये गुरुची अपरिहार्यता इतर कोणत्याही ज्ञानाकरता नसली तरी सुद्धा ब्रह्मज्ञानाकरता मात्र आहे। इतर ज्ञान इंद्रियाच्या माध्यमातून होतात, बुद्धीच्या माध्यमातून होतात, अनुमानाच्या माध्यमातून होतात, परंतु ब्रह्मज्ञानाची प्राप्ती मात्र गुरुचरणाशिवाय गुरुकृपेशिवाय होत नाही। तसा जर विचार करायचा झाला तर काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्रारब्धानं प्राप्त होतात, काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्रयत्नानं प्राप्त करून घेता येतात, काही गोष्टी आपल्याला अधिकारानं प्राप्त करून घ्याव्या लागतात आणि काहीच गोष्टी अशा आहेत की ज्या फक्त कृपेने प्राप्त होतात। अशी वर्गवारी जर आपल्याला करायची ठरली तर काही गोष्टी आपल्याला प्रारब्धानं प्राप्त होतात, प्रारब्धात आहे म्हणून मिळतं। प्रारब्ध ही संकल्पना मानायची की मानायची नाही याबद्दल कुठेही कसल्याही पद्धतीचा आपल्याला विचार करण्याचं कारण नाही, ती मानावी लागते। प्रारब्ध म्हणजे काहीतरी आकाशातून आमच्याकडे नव्यानं काहीतरी येतं, आमच्या जीवनात नसलेलंच आम्हाला मिळतं असं काही नाही आहे। प्रारब्ध हा आपल्याच कर्माचा आपल्याला कालांतरानं प्राप्त झालेला परिणाम आहे। प्रारब्ध बाहेरून येत नाही, तो आपल्याच कर्माचा परिणाम असतो। आपण जी कर्म करतो ती कर्म कालांतरानं आपल्याला फल देतात।
योग वसिष्ठामध्ये दैव किंवा प्रारब्धाची व्याख्या करताना असं सांगितलं, पुरुषार्थात फलप्राप्ती देशकाल वशादिह प्राप्ता चिरेण शीघ्रम वा या असौ दैवमिति स्मृतः. याला दैव असं म्हणतात. दैव म्हणजे प्रारब्ध. त्याला प्रारब्ध म्हणा, प्राक्तन म्हणा, प्राचीन म्हणा, काही म्हणा, दैव म्हणा. तसा दैव हा शब्द प्रारब्ध अर्थाने येतो. दैव शब्द देवता या अर्थाने येतो. दैव शब्द अनुकूलता या अर्थाने येतो. दैव म्हणजे प्रारब्ध एवढाच अर्थ आपल्याला इथं अपेक्षित आहे. पुरुषार्थात फलप्राप्ती. पुरुषार्थ म्हणजे आपले प्रयत्न. आपल्या प्रयत्नानं, आपल्या कर्मानं आपल्याला ज्या फलाची प्राप्ती होते. कुठं केलेलं कर्म? देश काल वशात इह. देश आणि कालाचा विचार करून योग्य देशामध्ये योग्य कालामध्ये केलेल्या कर्माचा जो परिणाम इथं आपल्याला प्राप्त होतो. कधी प्राप्त होतो? प्राप्ता चिरेण, खूप कालानंतर, किंवा शीघ्रम वा, किंवा लगेचच. आपण केलेल्या देश आणि कालवशामध्ये केलेल्या कर्माचा या लोकामध्ये आपल्याला खूप काळानंतर किंवा लगेचच जो परिणाम प्राप्त होतो त्याला प्रारब्ध किंवा दैव असं म्हणतात. ही दैवाची सरळ व्याख्या आहे. काही गोष्टी आम्हाला दैवानं प्राप्त होतात. आपल्याला थोडंसा उदाहरणानं बोलून दाखवायचं झालं तर तुकाराम महाराजांचं वचन आहे, अन्न मान धन हे तो प्रारब्धा अधीन. किंवा प्रारब्धाची जोडेधन, प्रारब्धाची वाढेमान यासारखी काही प्रमाण आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतात. काही गोष्टी प्रारब्धानं मिळतात. काही गोष्टी आम्हाला अन्न मिळतं ते प्रारब्धानं, आम्हाला धन मिळतं प्रारब्धानं, आम्हाला मान मिळतो प्रारब्धानं. चांगल्या कर्माचे हे चांगले परिणाम असतात, मान्य आहे. पण काही गोष्टी आम्हाला मिळतात त्या प्रयत्नानं मिळवावे लागतात. काही गोष्टी प्रयत्नाने मिळवा. अभ्यासातून एखादी पदवी जर आम्हाला मिळवायची असेल तर माझ्या प्रारब्धात असेल तर मी डॉक्टर होईन असं होत नाही. त्याच्याकरता मला प्रयत्नच करावे लागतात. माझ्या प्रारब्धात आहे म्हणून मी इंजिनियर झालो नाही. त्याच्याकरता स्वतंत्र प्रयत्न करावे लागतात, अभ्यास करावा लागतो, कष्ट करावे लागतात, चिंतन करावं लागतं, तर ते प्राप्त होतं. काही गोष्टी प्रयत्नातून मिळतात. काही गोष्टी आम्हाला मिळतात त्या अधिकाराने मिळतात. त्या विशिष्ट कर्माचा आम्हाला तसा तसा अधिकार असावा लागतो, तर अधिकारानुसार ते मिळत जातं. आपण काल बोलल्याप्रमाणे 10वीच्या परीक्षेला बसण्याचा अधिकार कोणाला आहे? जो 9वीची परीक्षा उत्तीर्ण झालेला आहे त्याला. आपला अधिकार आपण सिद्ध केला पाहिजे, तेव्हाच ती वस्तू आपल्या पदरात पडते. तेव्हाच ते करण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो, करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला प्राप्त होतं. अधिकार सिद्ध करा आणि मग ती वस्तू पदरात पाडून घ्या. पण काही गोष्टी अशा आहेत की त्या कृपेशिवाय प्राप्त होत नाहीत. कृपेशिवाय प्राप्त होत नाही. ब्रह्मज्ञान कृपेशिवाय प्राप्त होत नाही. ज्ञानानंतर केली जाणारी भक्ती कृपेशिवाय प्राप्त होत नाही. ब्रह्मज्ञान, बाकी प्रारब्ध उपयोगाला येत नाही. ब्रह्मज्ञानाकरता प्रयत्न उपयोगाला येतात, पण एका मर्यादेत उपयोगाला येतात. अधिकाराची प्राप्ती झाली म्हणजे ब्रह्मज्ञान होईलच याची शाश्वती नसते. फक्त अधिकार प्राप्त झालाय. अधिकार प्राप्त झाला याचा अर्थ आपल्याला साध्य प्राप्त झालं असं म्हणता येत नाही. अधिकार मिळाला ही गोष्ट बरोबर आहे, पण ह्याचा अर्थ आपल्याला ते साध्य सिद्ध करता आलं असं त्याचा अर्थ होत नाही. त्याच्याकरता कृपा लागते. ब्रह्मज्ञानाकरता कृपा लागते. कुठून ज्ञान मिळतं? तुकाराम महाराजांचं वचन आहे, जरी हा हो कृपा करील नारायण तरीच हे ज्ञान ब्रह्म होय. कोठून या काही न लगे आणावे, न लगे कोठे जावे तरावया, तुकाराम महाराज बोलून दाखवतात. आम्हाला भगवंताची कृपा व्हावी लागते, सद्गुरूंची कृपा व्हावी लागते, तरच ज्ञान मिळतं. ज्ञानाचा अधिकार सिद्ध झालेला आहे, पण त्यांची कृपा झालेली नसेल तर आम्हाला ते ज्ञान प्राप्त होणार नाही. अधिकार आहे पण कृपा नाही, ज्ञान नाही. पण उलट बोलतो थोडस, अधिकार सिद्ध झाला नाही पण त्यांची कृपा झाली तरी ज्ञान होऊ शकतं. अधिकार सिद्ध झाला नाही पण त्यांची कृपा झाली तर त्या कृपेनं अधिकार सिद्धीसह ज्ञानाची प्राप्ती आम्हाला होऊन जाईल.
आपल्या सद्गुरूंचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराजांनी अनुभवामृतामध्ये असं म्हटलं, कैवल्य कनकाची या दाना जो न कडसी थोरसाना दृष्ट्याची या दर्शना पाडाऊ जो, असं आपल्या सद्गुरूंचं वर्णन केलंय. मला त्याचा अर्थ सांगायचा नाही, पण त्याचा पूर्वार्ध महत्वाचा आहे तेवढा सांगतो. कैवल्य, कैवल्य शब्द केवल शब्दाचं भाववाचक आहे. केवल शब्दापासून कैवल्य शब्द सिद्ध होतो. केवल म्हणजे एकता, एकरूपता, एकटेपण, एकपण, याला कैवल्य असं म्हणतात. केवल. आणि या केवल शब्दाचं भाववाचक होतं कैवल्य, आणि कैवल्य शब्दाचा अर्थ आहे मोक्ष. केवलता म्हणजे एकपण जिथे आहे त्यालाच मोक्ष असं म्हणतात. जिथं दोनपणाचा संबंध नाही, शून्य आणि द्वैत या दोन्ही सापेक्षतेतून जे एकपण निरपेक्षतेने उरलेलं असतं त्याला केवल असं म्हणतात वेदांताच्या परिभाषेमध्ये. आम्ही एक कशाला म्हणतो? दोनाच्या सापेक्षत्वानं एक शब्द आम्ही वापरतो, किंवा शून्याच्या सापेक्षत्वानं एक शब्द आम्ही वापरतो. एकच आहे असं म्हटलं म्हणजे काय झालं? म्हणजे ते दोन नाही हे आम्हाला सांगायचं असतं. सापेक्षतेतून म्हणजे रिलेटिव्हली आपण बोलत राहतो, सापेक्षतेतून बोलत राहतो. शून्याचा निषेध करायचा म्हणून एक, दोनाचा निषेध करायचा म्हणून एक, असे शब्द वापरले जातात. पण शून्य आणि द्वैत या दोन्ही सापेक्षतेला बाजूला करून जे निरपेक्ष एकरूपत्व राहतं त्याला कैवल्य असं म्हणतात. तिथे सापेक्षतेचा विचार नाही, त्याचा विचार पुष्कळ वेगळा आहे. अहो, निरपेक्ष एक याला एक म्हणणं सुद्धा खरं म्हणजे बरोबर नाही आहे, पण त्याला नाईलाजानं एक म्हणावं लागतं. नाईलाजानं एक म्हणावं लागतं. एकत्व जे असतं ना त्याचा एकपणाने उल्लेख करणं हा सुद्धा त्या एकाचा अपमानच असतो वेदांताच्या दृष्टीने. मी उदाहरण सांगतो तुम्हाला, उदाहरण सांगतो. थोडस नाजूक आहे पण ऐकण्यासारखं आहे. उदाहरण नाजूक आहे. आपल्या घरी कोणी पाहुणे आले तर आपण परिचय करून देतो. हा माझा एक भाऊ आहे, ही एक बहीण आहे, ही एक मावशी आहे, ही दुसरी मावशी आहे, ही एक आत्या आहे, हा अजून एक भाऊ आहे, हा आत्य भाऊ आहे, हा मावस भाऊ आहे, हा माझा एक मुलगा, हा धाकटा मुलगा, ही माझी एक मुलगी. परिचय करून देतो ना. ही माझी एक बहीण, ही त्याच्यापेक्षा मोठी बहीण, हा एक भाऊ, हा त्याच्यापेक्षा धाकटा भाऊ, मी मधला. परिचय करून देतो ना. हा एक भाऊ, हा एक भाऊ, हा एक भाऊ, असा परिचय करून देता देता समोरून पत्नी आली, त्यांनी परिचय करून दिला, ही माझी एक पत्नी. एक म्हणजे काय? ही माझी एक पत्नी म्हणजे काय? म्हणजे दुसरी कुठेतरी आहे, तिसरी कुठेतरी आहे असं त्याचा अर्थ करायचा का? नाही ना. पत्नी एकच आहे, पण एक असणाऱ्या पत्नीला एक म्हणून तिचा परिचय करून दिला तरी तिचा तो अपमानच आहे, तरी तिचा तो अपमान आहे. तसं एक असणारं परमतत्व त्याला एक म्हणणं सुद्धा खरं म्हणजे चालत नाही. पण आम्हाला दोन आणि शून्य याचा परिचय जास्त असल्यामुळे नाईलाजानं एक म्हणावं लागतं, म्हणून त्याला केवल म्हणायचंय वेदांत दृष्टीने विचार केला तर. असं जे कैवल्य आहे म्हणजे जो मोक्ष आहे, त्या मोक्षाचं दान करण्यामध्ये आमचे सद्गुरू लहान मोठेपण पाहत नाहीत. कैवल्य कनकाची या दाना जो न कडसी थोर साना, लहान मोठेपण आमचे सद्गुरू बघत नाहीत. लहानालाही तोच मोक्ष देतात, मोठ्यालाही तोच मोक्ष देतात. लहान मोठा म्हणजे काय? लहान मोठा म्हणजे काय? तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करताना सांगितलं, जयाने घातली मुक्तीची गवादी मिळविली मांदी वैष्णवांची. त्यांनी मोक्षाचं अन्नछत्र घातलं म्हणजे येईल त्याला मोक्ष. अरे मग अधिकार बघाल का नाही मोक्षाचा? येईल त्याला मोक्ष. लहान बघत नाही, मोठा बघत नाही, सगळ्यांना आमचे गुरु मोक्ष देतात म्हणजे काय? अधिकार बघायला पाहिजे ना मोक्षाकरता. अधिकार न बघता मोक्ष देतात याचा अर्थ त्यांच्या कृपेनं जेव्हा मोक्ष प्राप्त होतो तेव्हा अधिकार आपोआप सिद्ध होत असतो. त्याच्याकरता अधिकार आपोआप सिद्ध होतो. त्याच्याकरता त्याला अधिकाराचे स्वतंत्र प्रयत्न करावे लागत नाहीत. कृपेनं जसं ज्ञान होतं तसं कृपेनं अधिकारही प्राप्त होतो. म्हणून एक वेळ अधिकार नसेल पण कृपा झाली तरी ज्ञान होतं, पण अधिकार असेल पण कृपा झाली नाही तर ज्ञान होत नाही. ब्रह्मज्ञान हे केवळ आणि केवळ कृपेनंच प्राप्त होतं, असा विचार आपल्याला करता येतो.
उपनिषदांनी त्या संबंधामध्ये चिंतन करताना असं सांगितले, मी गुरुची कृपा आता सांगितली. उपनिषदांनी त्या संबंधामध्ये चिंतन करताना असं सांगितलं, नायमात्मा प्रवचनेन लभ्या न मेधया न बहुना श्रुतेन यमे वैश वृणुते तेन लभ्यः. उपनिषदाने आपल्याला असं सांगितलं की आत्मा हा नायम आत्मा प्रवचनेन लभ्या, तो प्रवचन करून प्राप्त होत नाही. प्रवचन या शब्दाचा अर्थ आपण जसा करतो तसा उपनिषदामध्ये नाही आहे. नायम आत्मा प्रवचनेन लभ्या, मग न मेधया, नुसत्या बुद्धीनं तो आत्मा प्राप्त होत नाही. न बहुना श्रुतेनं, खूप बहुश्रुत आपण असलो आणि खूप श्रवण केलं म्हणून आत्मतत्वाची प्राप्ती झाली असं होत नाही. नुसत्या वचनानं, नुसत्या चिंतनानं, नुसत्या विवरणानं, आपल्याला निरूपणानं आत्मा प्राप्त होणार नाही. मग कसा तो प्राप्त होतो त्याचं उत्तर देताना उपनिषदांनी सांगितलं, यमे वैश वृणते तेन लभ्या. ज्याला ते आत्मज्ञान व्हावं अशी त्याची इच्छा असते त्यालाच तो प्राप्त होतो. आता त्याची इच्छा असेल त्याला तो प्राप्त होतो याचाच अर्थ आत्मतत्वाचं ज्ञान हे कृपेशिवाय होत नाही. हे उपनिषदांनी आपल्याला चांगलं सांगितलं, स्पष्टपणाने सांगितलं. म्हणून काही गोष्टी या केवळ कृपासाध्य आहेत. ज्ञान जसं कृपासाध्य आहे तसं ज्ञानानंतर होणारी भक्ती, ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती असं ज्याला भक्तिशास्त्रामध्ये म्हणतात, ज्ञानेश्वर महाराजांनी काही ठिकाणी त्याचा विचार केलाय. ती भक्ती सुद्धा कृपेनं प्राप्त होते, भगवत कृपेनं प्राप्त होते, सद्गुरु कृपेनं प्राप्त होते, संत कृपेनं प्राप्त होते. याच्याकरता आपण शब्द काही जरी वापरले तरी त्याच्याकरता कृपा लागत असते आणि त्या कृपेनंच ते आपल्याला प्राप्त होतं. जरी हा हो कृपा करील नारायण, किंवा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. प्रारब्ध भोगावीच लागतात, पण प्रारब्धाचा नाश व्हायचा असेल तर त्याला कृपा लागते. प्रारब्ध संपतं का? संपत नाही. प्रारब्धाचा नाश कधी होतो? प्रारब्धक्षय कधी आहे? भोगाशिवाय प्रारब्धक्षय नाही आहे. माझं प्रारब्ध मी तुम्हाला दिलं तर चालत नाही, तुमचं प्रारब्ध मी घेऊ शकत नाही. ज्याचं कर्म त्यालाच ते प्रारब्ध भोगावं लागेल. पण एक आहे, काही ठिकाणी भगवत कृपेनं त्या प्रारब्धाचा नाश होऊ शकतो. नाथ महाराजांनी त्याला उदाहरण दिलंय, प्रमाण दिलंय. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. कशाचा नाश झाला? प्रारब्धाचा नाश झाला. होतो का? भगवत कृपा झाली, संत कृपा झाली, गुरु कृपा झाली तर होतो. प्रारब्धही टळू शकतं. आपल्याला याची अनेक उदाहरणं पाहता येतात. त्या अध्यात्म रामायणामध्ये बिभीषणाचा राज्याभिषेक झाला, एक कथा येते त्या संबंधामध्ये, अध्यात्म रामायणात आहे. बिभीषणाचा राज्याभिषेक झाला आणि बिभीषण राज्य करायला लागला. इकडं अयोध्येमध्ये रामचंद्र प्रभूंचं राज्य चालू झालं. दोघेही आपापल्या ठिकाणी स्थित आहेत आणि एके दिवशी महाशिवरात्रीचा प्रसंग आला एके वर्षी, आणि बिभीषणाला असं वाटलं की प्रत्यक्ष भगवंतांनी स्थापित केलेल्या रामेश्वराचं पूजन आपण करावं. महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे. याच्याकरता बिभीषणाने पूजेची सगळी सामुग्री घेतली आणि बिभीषण अलीकडच्या तीरावर आले. रामेश्वराचं पूजन बिभीषणाने केलं. आता बिभीषण राजा आहे, राजाची पूजा ऐश्वर्य संपन्न पूजा झाली. भरपूर बेल आणला होता, भरपूर मोती आणले होते, भरपूर काही अलंकार आणले होते. ते सगळे अलंकार वगैरे घातले, फुलांनी ते भगवान शंकरांना सजवलं. त्याच्यानंतर त्याच्यावर बेल अर्पण केला आणि सगळी पूजा संपून तिथून नमस्कार करून बिभीषण गाभाऱ्याच्या बाहेर पडले. खूप बेल शंकराच्या पिंडीवर वाहिलेला असल्यामुळे त्या बेलाला, त्या बेलाच्या हिरव्या रंगाला बघून एक गाय तिकडं प्रवृत्त झाली. हिरवं दिसलं की गाय प्राणी प्रवृत्त होतो. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं, हिरवा चारा भांबावे पशु. हिरवा चारा बघितला की पशु भांबावतो. तसं ती गाय भांबवली आणि हिरवा इथं काहीतरी चारा वगैरे खाण्यासारखा आहे असं समजून ती गाय त्या मंदिराकडे निघाली. बिभीषणाला असं वाटलं की आता आपण इतकी सुंदर पूजा बांधली, ही पूजा ही गाय सगळी उद्ध्वस्त करून टाकेल, त्याला तोंड लावेल, त्याच्यावरचा बेल सगळा विस्कळीत करून टाकेल. म्हणून त्या गायीला तिथून हाकलण्याकरता म्हणून बिभीषणाने तिथं पडलेली एक काडी, गवताची दुर्वेची काडी वगैरे पडली असेल आत मंदिरात जाताना, पूजा करायला जाताना,
वाळलेली गवताची एक काडी, दुर्वेची काडी ती उचलली आणि काहीतरी फेकून मारल्याचं नाटक करावं म्हणून त्या काडीनं त्यांनी गायीला फेकून, ती काडी फेकून मारली हाकलण्याकरता, आणि तेवढीच काडी लागली आणि ती गाय मेली. अध्यात्म रामायणात आलेला कथा संदर्भ सांगतोय. ती गाय मरून पडली. आता का मेली? मेली तिचं प्रारब्ध तेवढ्याच काडीवर अवलंबून राहिलं असेल. ती काडी लागली आणि गाय मेली. गाय मेल्यानंतर तिथले आजूबाजूचे जे सगळे ब्रह्मवृंद वगैरे, आजूबाजूचे भक्तगण वगैरे जे तिथे उपस्थित होते ते सगळे एकत्रित एकवटले आणि त्यांनी सांगितलं, अरे यांनी काहीतरी फेकून मारले आणि गाय मेली, गोहत्या झाली, मग याला शिक्षा करा. गोहत्याला काय शिक्षा आहे? प्राणदंड. रामाचं राज्य येते त्यामुळे गोहत्या झाली, प्राणदंड द्या. मग कोणीतरी पकडलं, त्याला तलवारीनं मारायला लागलं, भाल्याने टोचायला लागलं, काही उपयोग होईना. शेवटी त्या सगळ्यांनी मिळून त्याला साखळ दंडानं बिभीषणाला बांधून टाकलं. आणि लोकांनी ठरवलं की याला मारूनही हा मरत नसेल तर एक काम करा, याच्या अवतीभोवती लाकडं रचा आणि याला पेटवून द्या, जे काही होईल ते होईल. म्हणून त्यांनी ती सगळी लाकडं रचायला प्रारंभ झाल्यावर बिभीषणाने भगवंताची प्रार्थना केली. आता रामचंद्र प्रभू आहेत. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला, नाम आठविता रूपी प्रकट पै झाला. भगवान प्रकट झाले. सकीर्त्यमाना शीघ्रमेव आविर्भवती, असं नारद भक्तिसूत्रामध्ये नारदांनी म्हटलंय. सकीर्त्यमान, त्याचं कीर्तन, त्याचं नामस्मरण केल्याबरोबर शीघ्रमेव आविर्भवती, तो लगेच प्रकट होतो. भगवान रामचंद्र प्रभू प्रकट झाले. आणि प्रकट झाल्यानंतर रामचंद्र प्रभूने तिथल्या लोकांना विचारलं, कशा करता याला मारता? याला का मारता? म्हणे याच्याकडून गोहत्या घडली. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, याला मारू नका, याच्या ऐवजी मला मारा. लोकांनी हाच प्रश्न त्यांना विचारला. कर्म त्यांनी केलंय, भोग त्याला भोगावे लागतील, त्यांच्या कर्माची फलं तुम्ही कसे भोगाल? गाय मारली त्यांनी आणि प्राणदंड द्यायचा तुम्हाला, असं कसं होईल? असं करून चालत नाही. आमच्याकडे एक म्हण आहे मराठवाड्यामध्ये, केशानी तूप प्यायचं आणि नार्याला रूप यायचं, असं होत नाही. असं होणार नाही. ज्याने कर्म केलंय त्यालाच त्याचं फल भोगावं लागेल ना. त्यांनी जर गाय मारली असेल तर त्याला प्राणदंड, त्याला, तुम्हाला का प्राणदंड? त्याच्यावर रामचंद्र प्रभूंनी तिथे जे विधान केलंय ते कृपेकरता महत्वाचं आहे, म्हणून मला हा प्रसंग सांगावा लागला. रामचंद्र प्रभू तिथल्या लोकांना असं म्हणाले, वरम ममैव मरणम मद्भक्तो हन्यते कथम राज्यम आयुः मया दत्तम तथैव स भविष्यति भृत्यापराधे सर्वत्र स्वामीनाम दंड इष्यते, असं रामचंद्र प्रभू तिथल्या लोकांना बोलले. त्यांनी सांगितलं, बाबा वरम ममैव मरणम, मला मारा, माझं मरण श्रेयस्कर आहे. मद भक्तो हन्यते कथम, माझ्या भक्ताला कशा करता मारता? नाही म्हणे, त्यांनी गाय मारली तर त्यालाच प्राणदंड द्यायला पाहिजे. त्यांनी सांगितलं, तसं नाही बाबा, तुम्हाला का मारायचं? त्यांनी सांगितलं, कारण राज्यम आयुः मया दत्तम तथैव स भविष्यति, कारण याला दिलेलं राज्य आणि याला दिलेलं आयुष्य हे मी दिलेलं आहे, त्यामुळे त्या आयुष्यामध्ये तो जे करेल ते माझ्या सत्तेत घडलेलं असेल, म्हणून मला प्राणदंड द्या. असं कसं चालेल? अरे तो माझा भक्त आहे, मद भक्तो हन्यते कथम, माझा भक्त आहे तो, आणि भक्तावर कृपा करणं हा माझा स्वभाव आहे, त्यामुळे मी तुम्हाला मारू देणार नाही. कारण जगामध्ये कुठेही भृत्यापराधे सर्वत्र स्वामीनाम दंड इष्यते, असाच नियम आहे. सेवकाकडून अपराध झाला तरी दंड मालकालाच भरावा लागतो, हा जर जगात सगळीकडे नियम आहे. आपला ड्रायव्हर गाडी चालवताना जर कुठे धक्का लागला आणि पोलिसांनी पकडलं तर दंड ड्रायव्हर भरतो का मालकाला भरावा लागतो? मालकालाच भरावा लागतो ना. तसा मी त्याचा मालक आहे आणि तो माझा जर प्रिय भक्त असेल तर त्याच्या जीवनामध्ये घडलेल्या कर्माची जबाबदारी माझी आहे, म्हणून ती जबाबदारी मी घेतो, ही कृपा आहे. प्रारब्धाचा भोग संपला की नाही? संपला. कशाने संपला? कृपेने संपला. इतर कोणते कारण त्याला देता येत नाही. ब्रह्मज्ञान कशाने होतं? कृपेने होतं, दुसरं कारण नाहीये त्याला. भगवंताची कृपा होण्याकरता काय करावं लागतं असा जर प्रश्न विचारला तर त्याला उत्तर नाही आहे. मी आपल्याला साधं सरळ सांगतो, भगवंताची कृपा प्राप्त करून घेण्याकरता काय करावं लागतं? भगवंताची कृपा होण्याकरता भक्ती करावी लागते, होत नाही. नामस्मरण करावं लागतं, होत नाही. तीर्थयात्रा कराव्या लागतात, होत नाही. तुम्हाला काही वाचन करावं लागतं, होणार नाही. अनुष्ठान करावं लागतं, भगवत कृपा होणार नाही. मग कशाने भगवत कृपा होईल?
भगवंताची कृपा होण्याकरता काय करावं लागतं? त्याचं एकच उत्तर आहे, भगवंताची कृपा व्हायची असेल तर भगवंताची कृपा व्हावी लागते. एवढंच त्याचं उत्तर आहे, दुसरं काहीही याला उत्तर नाही आहे. भगवान कधी कोणावर कशी कृपा करतील हे ठरवण्याचा अधिकार परमात्मा सोडून अन्यांना नाही ना. आम्ही नाही ठरवू शकत की ही भगवंताची कृपा आमच्यावर कधी होईल. ज्या वेळेला त्याला वाटेल त्यावेळेला कृपा होईल. यमे वैश वृणुते तेन लभ्या, बस दुसरा उपाय नाही त्याला. त्यामुळे काही गोष्टी आम्हाला कृपेतून प्राप्त होत असतात. मग ही कृपा कुणाची लागते? ब्रह्मज्ञानाकरता कृपा लागते, ती सद्गुरूंचीच कृपा लागते, इतर कृपा चालत नाही. आणि म्हणून ज्ञानाशिवाय जर मानवी जीवन परिपूर्ण होणार नसेल, ज्ञान प्राप्त करून घेण्यामध्येच मानवी जीवनाच्या मनुष्यत्वाचं व्यावर्तकत्व लपलेलं असेल तर आपल्याला त्या ज्ञानाच्या प्राप्तीकरता गुरुकृपेशिवाय अन्य कोणताही मार्ग उपलब्ध नाही. म्हणून गुरुची आवश्यकता संपन्न मानवी जीवनामध्ये असतेच असते, हे आपल्याला नाकारून चालणार नाही. माणूस म्हणून जन्माला यायचंय आणि मनुष्येतर प्राण्यासारखं वागायचंय, याला गुरुच्या कृपेची आवश्यकता नाही. माणूस म्हणून जन्माला येऊन गाढवासारखं वागायचंय, गुरुची गरज नाही, काही आवश्यकता नाही. माणूस म्हणून जन्माला येऊन कुत्र्यासारखं वागायचंय, गुरुची आवश्यकता नाही. पण माणूस म्हणून जन्माला येऊन मुक्त व्हायचं असेल आणि ते जर मानवी जीवनाचं व्यावर्तक असेल, वेगळेपण असेल, वैलक्षण्य असेल, तर सद्गुरूंच्या कृपेशिवाय दुसरा मार्ग नाही. आणि त्या कृपेकरता म्हणून सद्गुरूंना शरण जाणं अत्यंत आवश्यक आहे. त्या सद्गुरूंना, संतांना शरण जा. आपल्याला गीता, भगवद्गीतेचा 4था अध्याय त्याकरता आपण पहा, ज्ञानोबराने विचार मांडलाय तो. तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. याच्यावर ज्ञानोबरांच्या 4च ओव्या आहेत, ते आपण बघा. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेसे. ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंठा, तो स्वाधीन करी सुभटा वळगुने. तनो मनो जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले, तेही सांगती पुसले. अंतःकरण बोधले संकल्पा न ये. इथं ज्ञान आहे. अंतःकरण बोधले संकल्पा न ये. अंतःकरण अशा पद्धतीनं उपदेशित होतं की त्या अंतःकरणामध्ये संकल्प विकल्प निर्माण होत नाहीत. सगळे संकल्प विकल्प संपून जातात आणि संकल्पाची निवृत्ती ही फक्त ब्रह्मज्ञानातच होते, अन्यत्र होत नाही. या नियमाप्रमाणे तिथं सगळे संकल्प संपून जातात. त्याच्याकरता गुरूंना शरण गेलं पाहिजे, त्यांची सेवा घडली पाहिजे, त्यांची कृपा संपादन करता आली पाहिजे. हा विचार 4थ्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराजांनी बोलून दाखवला. याकरता म्हणून जर गुरु करायचे असतील तर भगवान दत्तात्रय यदूला असं सांगतात की मी 24 गुरु केलेत. कशा करता? 24 प्रकारचं ब्रह्मज्ञान आहे म्हणून मी 24 गुरु केलेत. नाही, ब्रह्मज्ञान एकच असतं. एका ब्रह्मज्ञानाकरता एकच गुरु अपेक्षित असतो. आपण कालही बोललो, परवाही बोललो, 1760 गुरु करून जीवनामध्ये काही उपयोग होत नाही. गुरु एक असतात जे आम्हाला मोक्ष देतात, गुरु एक असतात जे आम्हाला मुक्त करतात, गुरु एक असतात जे आम्ही ब्रह्मरूप आहोत हे जाणवून देतात, गुरु एक असतात जे आम्हाला ब्रह्मस्वरूपाशी एकरूप करतात. जाणीवेतून एकरूपता व्हायची असेल तर गुरु शिवाय दुसरा मार्ग नाही. याच्याकरता म्हणून गुरूंची आवश्यकता आहे. पण भगवान सांगतात मी 24 गुरु केले. कशा करता केले? काल आपण त्याचं उत्तर देऊन आलो की 24 गुरूंची ब्रह्मज्ञानाकरता आवश्यकता नाही, पण ब्रह्मज्ञानाचा अधिकार प्राप्त होण्याकरता ज्या गुणसंपदेची आवश्यकता असते त्याच्याकरता प्रत्येक एका गुणाकरता एक एक गुरु करून असे 24 काय 24,000 गुरु केले तरी त्याच्यात दोष नसतो. प्रत्येकाला आपण गुरु मानू शकतो. प्रत्येकाकडून आपल्या जी गुणसंपदा किंवा जो जो गुण आम्हाला ज्याच्याकडून घ्यायचा आहे तो गुण कशा करता घ्यायचा आहे तर मोक्षाकरता घ्यायचा आहे याची जाणीव ठेवून त्या त्या गुणांची प्राप्ती करून घेण्याकरता ती व्यक्ती, ती वस्तू अथवा तो प्राणी आम्हाला गुरु म्हणून प्राप्त करून घेता येऊ शकतो. गुरु म्हणजे कोणीतरी माणूसच असावा अशी अपेक्षा नाही आहे. ब्रह्मज्ञानाकरता आवश्यक असणाऱ्या ब्रह्मज्ञानाच्या अधिकाराच्या सिद्धीकरता आम्हाला वस्तूलाही गुरु करता येतं, आम्हाला माणसालाही गुरु करता येतं आणि आम्हाला प्राण्यालाही गुरु करता येतं. असं नाहीये, प्राणी हा सुद्धा गुरु होऊ शकतो, होणार नाही असं नाही. आपण त्याचा विचार करून आलो. याकरता म्हणून भगवान दत्तात्रयांनी यदूला असं सांगितलं की आम्ही 24 गुरु केले.
आता हे जे 24 गुरु आम्ही केले, या 24 गुरूंमध्ये कोण कोण काय काय गुरु होते याचा विचार करताना पहिल्या गुरुचा विचार सांगितला. ते म्हणजे आम्ही पहिले गुरु केले ती आहे पृथ्वी. ही आमचा पहिला गुरु आहे. आता पृथ्वीला गुरुत्व का दिलं त्याचा विचार काल आपण करून आलो. पृथ्वीच्या ठिकाणाहून मी 2 गुण घेतले असं भगवान दत्तात्रय यदूला सांगतात. कोणते 2 गुण घेतले? पहिला गुण मी घेतला तो म्हणजे पृथ्वीच्या ठिकाणी असणारं धैर्य, आणि दुसरा गुण मी घेतला पृथ्वीच्या ठिकाणी असणारी क्षमा. धैर्याचा विचार काल आपण विस्तारानं करून आलोय. हे धैर्य काय आहे, हे धैर्य कसं आहे याचा विचार काल आपण करून आलो. आता हे धैर्य या पृथ्वीकडून आम्ही घेतलं. जो जयाचा घेतला गुण तो 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 म्या गुरु केला जाण असं नाथ महाराजांनी सांगितलं. जो ज्याचा ज्याचा जो जो गुण घेतला तो तो माझ्या दृष्टीने गुरु झाला. पृथ्वीकडून मी हे घेतलं कारण पृथ्वी आपल्या अंतःकरणामध्ये कोणतेही विकल्प निर्माण झाले तरी त्या विकल्पाच्या आहारी न जाता शांततेने त्या विकल्पाच्या निवृत्तीचे प्रयत्न करते आणि त्याच्याकरता प्रतीक्षा करते. हा धैर्य नावाचा गुण मी पृथ्वीकडून घेतला असं भगवंतांनी यदूला सांगितलं. आता कोणता कसा गुण आहे तो? पृथ्वीच्या ठिकाणी अनेक दोष आपण आरोपित करतो. पृथ्वीला आपण बराच त्रास देतो तरी ती पृथ्वी शांत चित्तानं सगळं सहन करते. शांत चित्ताने सहन करणे हे धैर्य आहे. हे धैर्य आहे. पण दुसऱ्याच्या ठिकाणी त्याने मला त्रास दिला हे जाणून घेऊन त्याच्याबद्दल वाईट भावना जर आली तर त्या धैर्याला धैर्य म्हणता येईल पण ती धैर्याची परिपूर्णता नाही. धैर्याची परिपूर्णता धैर्याला क्षमेची जोड दिल्याने होत असते. मी पृथ्वीकडून धैर्य आणि क्षमा हे 2 गुण घेतले असं भगवान दत्तात्रय सांगतात. नुसतं धैर्य घेतलं. धैर्य म्हणजे काय? अनुकूलता प्रतिकूलता या दोघांनाही समानतेने पाहणे हे धैर्य. समानतेने पाहणे. रामचंद्र प्रभूंच्या जीवन चरित्रामध्ये ही कथा येते. रामचंद्र प्रभूंना आदल्या दिवशी दशरथाने असं सांगितलं की उद्या तुला राज्याभिषेक करायचा, तू जा आणि विश्रांती घे. आणि मग त्या मंथरेच्या मध्ये कली घुसला. ती सरस्वतीची काय हे झाली असेल, तिने काही केलं असेल, माया टाकली असेल, काय जे वेगवेगळे विकल्प आहेत वेगवेगळ्या रामायणांमधून त्याच्यामध्ये ते कली घुसला. नाथ महाराजांनी सांगितलं त्या मंथरेच्या पोटातून कली घुसला. पोटात कसा गेला तर मंथरेने कलिंगड खाल्लं, कलिंगडाच्या रूपातून तो कली पोटात गेला असं नाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये सांगितलं. त्यामुळे ते कलिंगड म्हणे संतांच्या मनाला उतरत नाही. म्हणजे ज्याला कलिंगड आवडत नाही तो संत असतो असा त्याचा अर्थ नाही आहे. त्यांना कलिंगड आवडत नाही, ठीक आहे, जे काही असेल, पण मंथरेच्या पोटात तो गेला, तो कली गेला. त्यानंतर त्या मंथरेने कैकेयीचे कान भरवले, हीच वेळ आहे, तू 2 वर आत्ताच मागून घे. एकदा वेळ निघून गेल्यानंतर पुन्हा काही करता येणार नाही आपल्याला. एकदा पाणी वाहून गेल्यानंतर काय करणार तू? एकदा हे सगळं पाणी वाहून गेलं मग काय करणार? निर्वाण दीपे किमु तैलदानम चौरे गते वा किमु सावधानम वयोगते किम पयोगते किम खलु सेतुबंधः. त्या मंथरेच्या मुखामध्ये शब्द आहेत हे पयोगते खलु सेतुबंधः न कल्याणी विधीयते. वाल्मिकी रामायणात आहे. हे काही उपयोग होणार नाही. एकदा वेळ निघून गेल्यानंतर तू 2 वर नंतर मागून एकदा राम राज्यावर बसला की तुझं संपलं. भरताचं संपलं. कशा करता तू आत्ताच हे 2 वर मागून घे. मग त्या कैकेयीने ते 2 वर मागून घेतले. पहिल्या वरामध्ये भरताला राज्य, दुसऱ्या वरामध्ये रामाला वनवास. हे सगळं मागून घेतलं. मागून घेतल्यानंतर आता हे झालं. भरतान त्या दशरथाने शब्द दिला, ठीक आहे. त्यानंतर प्रश्न असा पडला की हे रामाला सांगायचं कसं? तुला राज्याभिषेक होणार नाही, तुला 14 वर्षाकरता वनवासात जायचं आहे, हे सांगायचं कसं? दशरथाने सांगितलं मी नाही सांगणार, मी सांगत नाही. का? रामाला अयोध्या सोडून जा हे सांगणं म्हणजे प्राणाला शरीर सोडून जा हे सांगण्यासारखं आहे. मी सांगू शकत नाही. कैकेयी म्हणाली तुम्हाला जमत नसेल तर मी सांगते. त्याच्यात काय एवढं सांगण्यासारखं? बायका धाडसी असतात, धाडस असतं त्यांच्या ठिकाणी. भागवतांनी चिंतन केलंय. भागवताच्या सुरुवातीला धुंदुकारीच्या प्रकरणामध्ये हे शब्द आहेत भागवताचे. त्यांनी सांगितलं ठीक आहे, मी बोलवा, मी सांगते. मग रामचंद्र प्रभूंना बोलवण्यात आलं आणि मग कैकेयीने त्यांना सांगितलं की असं असं झालंय आणि
भरताला राज्य द्यायचं ठरलंय. रामचंद्र प्रभू म्हणाले आनंदाची गोष्ट आहे. मग त्यांनी सांगितलं तुला 14 वर्षाकरता वनवास आहे. रामचंद्र प्रभू तेही म्हणाले अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आणि इथे रामायणामध्ये जे चिंतन आहे रामचंद्र प्रभूंच्या स्वभावाचं, तिथं मला धैर्याचा उल्लेख आपल्या समोर करायचा आहे. तुला सोन्याच्या सिंहासनावर बसायचं आहे हे ऐकताना आणि तुला राज्याभिषेक होणार नाही, तुला 14 वर्षाकरता वल्कल धारण करून वनवासात जायचं आहे हे ऐकताना, या परस्पर विरोधी अशा दोन्ही बातम्या ऐकताना रामचंद्र प्रभूंचं चित्त दोन्ही वेळेला समानच होतं. याला धैर्य म्हणतात. हे धैर्य आहे. अनुकूलता आणि प्रतिकूलता ही सर्वांच्या जीवनामध्ये असते. सगळीच अनुकूलता आली असं जीवाच्या बाबतीत कधीच घडत नाही आणि सगळीच प्रतिकूलता आली असंही जीवाच्या बाबतीत कधी घडत नाही. सगळंच जर प्रतिकूल झालं असतं तर आपण संसारात राहिलो नसतो आणि सगळंच जर अनुकूल राहिलं असतं तरीही आपल्याला आपण केलेल्या संसाराला संसार म्हणायचं कारण पडलं नसतं. सगळीच अनुकूलता तर तो परमार्थ म्हणावा लागला असता. सगळंच सगळ्यांना अनुकूल मिळत नाही. आमचे आजोबा नेहमी असं म्हणायचे की संसाराची व्याख्याच विचित्र आहे. सगळं सगळ्याला मिळत नाही, सगळं एकाला मिळत नाही, एक सगळ्याला मिळत नाही आणि एक एकाला मिळत नाही, याचं नाव संसार आहे. संसाराची व्याख्याच अशी आहे. सगळं सगळ्यांना मिळत नाही, सगळं एकाला मिळत नाही, एकच सगळ्यांना मिळत नाही आणि एक एकाला मिळत नाही. संसाराचं स्वरूप असंच आहे. सगळीच अनुकूलता आमच्या जीवनात आहे का? तर अजिबात नाही आहे. बरं सगळंच प्रतिकूल आहे का? असंही म्हणण्याचं धाडस नाही. ज्ञानोबारांनी म्हटलंय तेथे काही सुख आणि थोडे दुःखही आहे. नाही असं नाही. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय 2ऱ्या अध्यायामध्ये भगवान बोलतात, त्याच्यावर ज्ञानोबारांचं भाष्य बघा आपण. तेथे काही सुख आणि थोडे दुःखही आहे. दुःख आहे. तुकोबारांनी तर त्याचं सरळ प्रमाणच सांगितलं, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. पण जवा पाडे का होईना इथं सुख आहे हे तुकोबाराय सुद्धा स्वीकारतात. जवसा एवढं का असे ना, पर्वता एवढं दुःख असेल आमच्या जीवनामध्ये, पण जवसा एवढं का होईना सुख आहे की नाही. आपण थकून भागून घरी गेलो आणि घरी गेल्यावर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या बायकोने थंडगार पाणी आपल्याला दिलं, सुख आहे का दुःख आहे? भूक लागलेला मनुष्य घरी गेला, बायकोने पंचपक्वान्नाचं ताट नसे ना का पण निदान गरम गरम भाकरी पिठलं करून वाढलं, सुख आहे का दुःख आहे? संतती नसणाऱ्याला संतती झाली, सुख आहे का दुःख आहे? कपडे नसणाऱ्याला थंडीमध्ये पांघरायला काहीतरी पांघरून मिळालं, सुख आहे का दुःख आहे? उन्हाळ्यामध्ये फिरणाऱ्या माणसाला डोक्यावर पंखा मिळाला, सुख आहे का दुःख आहे? ही सुखाचीच लक्षणं आहेत ना आपल्याकडे. अजिबात काय अडचण काय आहे? आमच्याकडे सुख नाहीये असं नाहीये. आम्हाला असलेलं सुख आम्हाला कळत नाही ही आमची अडचण आहे. किंवा आम्हाला सुख नाही असं नाही, ते सुख कळालं तरी आम्हाला ते टिकवता येत नाही ही आमची अडचण आहे. आम्हाला टिकवता येत नाही. सुख नाहीये असं होणारच नाही. अनुकूलता आणि प्रतिकूलता या मानवी जीवनाचा हा स्थायी भाव आहे. या दोन्ही परिस्थितीमध्ये माणसाचं अंतःकरण ज्या कारणाने स्थिर राहतं त्याला धैर्य असं म्हणतात. जे कारण आहे, दुःख आहे, पण दुःखातही स्थिर राहता आलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रामध्ये केवढं दुःख आहे. ज्ञानोबारांनी जेवढं भोगलं तेवढं कदाचितच कोणी भोगलं असेल. इतकं दुःख ज्ञानोबारांना भोगावं लागलं. लोकांनी वाळीत काय टाकून दिलं, आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त काय घ्यावं लागलं, लोकांनी जवळ येऊ दिलं नाही, सावली अंगावर पडू दिली नाही, नीट काही भिक्षा वाढली नाही, त्यांचा वारंवार अपमान केला, त्यांना गावाबाहेर हाकलून दिलं, त्यांना साधं फुटकं खापर मिळू दिलं नाही. एवढं सगळं झालं तरी सुद्धा ज्ञानोबारांचं चित्त हे तसं शांत होतं. असू दे चालेल, आज ना उद्या कधी ना कधीतरी आपल्याला याच्यामध्ये बदल घडवता येईल, हे बदलतील. आणि मग जेव्हा त्याची तीव्रता जाणवली तेव्हा मात्र ज्ञानेश्वर महाराजांना थोडंसं वाईट वाटलं आणि ज्ञानेश्वर महाराज घरी आले आणि ताटी लावून बसले. मग मुक्ताबाईंनी त्यांना काही उपदेश केला, त्याला आपण ताटीचे अभंग म्हणतो. त्याच्यामध्ये मुक्ताबाईंनी त्यांना हे सांगितलं, योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. साहे अपराध जनाचा इथं क्षमा आहे. साहे अपराध जनाचा. पण जग जरी झाले वन्ही संती सुखे व्हावे पाणी, हे धैर्य आहे. मला धैर्याचं जे चिंतन करायचंय ते इथं आहे.
संती सुखे व्हावे पाणी, प्रतीक्षा करता आली पाहिजे. काय होतं, आपण उदासीन हा शब्द काल बोलून आलोय. अनपेक्ष शुचिर दक्ष उदासीनो गतव्यथः. गीता बोलते ना, उदासीन व्यापक आणि उदास जैसे का आकाश. ज्ञानोबरायांनी चिंतन केलंय आणि आकाशाच्या कडून घेतला जाणाऱ्या गुणांच्या संबंधामध्ये दत्तात्रेयांनी हा गुण सांगितलाय. तिकडे मी नंतर जातो. परंतु उदासीन उत आसीन म्हणजे उदासीन होणं, असं उत आसीन व्हावं लागतं त्याला. उत आसीन म्हणजे उदासीन. जगद्गुरु शंकराचार्यांनी या अनपेक्ष शुचिरदक्ष उदासीनो गतव्यथः याच्यातल्या उदासीन शब्दावर भाष्य करताना आचार्यांनी असं म्हटलंय, न कस्यचित मित्रादेहे पक्षम भजते यः सहा उदासीनः. आचार्यांची पंक्ती अशी आहे. काय होतं, मित्रादेहे पक्षम न भजते. काय होतं, शत्रूचा पक्ष तर कोणीच घेत नाही, पण मित्राचाही पक्ष जो घेत नाही त्याला उदासीन म्हणतात. आचार्यांनी केलेली व्याख्या अशी आहे, शत्रूचा पक्ष कोणीच घेत नाही, पण मित्राचाही जो पक्ष घेत नाही. मी त्याच्याकरता गंमत म्हणून एक उदाहरण सांगतो. शत्रूचा पक्ष तर कोणी घेत नाही. उदाहरण सांगतो मी आपल्याला. समजा थोडं लौकिकातलं उदाहरण आहे. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जर क्रिकेटची मॅच चालू असेल तर प्रामाणिकपणाने सांगा, तुम्हाला कोण जिंकावं असं वाटतं? मला अगदी सरळ सांगा. मी कालही म्हटलंय, परवाही म्हटलंय, इथं बसून प्रवचन करणं हा माझ्या एकट्याचा उद्योग नाही. तुम्ही आम्ही मिळून हे सुरू केलंय. तुम्ही आम्ही मिळून पुढे जायचंय. आपला संवाद आहे. यदु अवधूताच्या संवादावर मी तुमच्याशी संवाद करतोय. तुमच्याकडून मला प्रत्येक वेळेला उत्तराची अपेक्षा असणार आहे. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंद होईल. प्रामाणिकपणानं मला सांगा, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जर मॅच झाली तर कोण जिंकावं असं वाटतं? का भाकरी आपली तिकडून येते का? कशा करता ऑस्ट्रेलिया जिंकावी? तो काय आपला देश आहे का? त्याच्याबद्दल आपल्याला स्वाभिमान आहे का? आपलं त्यांचं काही देणं घेणं आहे का? त्यांना आपण काही देतोय का? ते आपल्याला काही देत आहेत का? जिंकावं असं वाटतं? काय कारण आहे? ऑस्ट्रेलिया जिंकावेशी आपल्याला वाटत नाही. मी आपल्याला खुलासा करतो, आपल्याला पाकिस्तान हरावं वाटतं. मुद्दा कुठे लक्षात घ्या. आपल्याला ऑस्ट्रेलिया जे त्याच्याऐवजी न्यूझीलंड असतं तर न्यूझीलंड, त्याच्याऐवजी आणखीन इंग्लंड असतं तर इंग्लंड, त्याच्याऐवजी आणखीन कोणी असतं तर तो. आपल्याला दुसरं जिंकावं असं वाटत नाही, आपल्याला हे हरावं असं वाटतं. का? कारण शत्रूचा पक्ष कोणीच घेत नसतं. मित्राचाही जो पक्ष घेत नाही त्याला म्हणतात उदासीन. न कस्यचित मित्रादेहे पक्षम भजते यः सहा उदासीनः. आचार्यांनी व्याख्या करताना उदासीन शब्दाची अशी व्याख्या केली, दोन्ही बाजूला न जाता तटस्थतेनं ज्याला राहता येतं तिथं धैर्याचा विचार आपल्याला केला पाहिजे. ते धैर्य आहे. आणि पृथ्वीच्या बाबतीत पृथ्वीकडून मी तो गुण घेतला असं भगवान दत्तात्रय यदूला सांगतात. मी तो गुण घेतला, इकडं नाही तिकडं नाही, दोन्ही मध्ये तटस्थतेनं राहणं. उत आसीन, खाली दाबून त्याच्यावर आरूढ होणं, याला उदासीन असं म्हणतात. काय होतं, अजून थोडासा याचा खुलासा करून पुढे जातो.